मी वैद्य राजश्री कुलकर्णी नाशिकहून तुम्हा सर्व सखींशी संवाद साधतेय. सध्या लोकमतचा मेनोपॉज अवेअरनेस अशी लेखमाला सुरू आहे आणि मेनोपॉज या विषयाशी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मी आज आलेली आहे. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची अशी फेज म्हणजे मेनोपॉज. खूप मोठ्या प्रमाणात शरीरात शारीरिक आणि मानसिक बदल घडत असतात. त्याच वेळेला स्वतःचा आत्मविश्वास डळमळीत व्हायला लागलेला असतो. शरीरातलं मेटाबॉलिझम बिघडल्यामुळे वजन वाढणं, पोट सुटणं, आपण बेढप झालेलो आहोत की काय अशी भावना मनामध्ये निर्माण होणं, असे खूप बदल स्त्री ह्या काळामध्ये अनुभवत असते. मग कुठलं तरी फॅड म्हणून काहीतरी डाएट फॉलो केलं जातं, कधी कधी जिम जॉईन केली जाते, पण हवे तसे रिझल्ट्स मिळत नाहीत. खरं तर मेनोपॉज आणि आहार याचा खूप जवळचा संबंध आहे. आपण काय खातो याच्यावर आपलं स्वास्थ्य नक्कीच अवलंबून असतं. तर पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉज या सगळ्या कालावधीमध्ये कोणत्या स्वरूपाचा आहार घ्यावा, काय टाळावं, याबद्दलची सगळी डिटेल माहिती मी या लेखाच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर lokmatsakhi.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही सगळी माहिती नक्की वाचा, तुमच्या सगळ्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि ह्या अवेअरनेसच्या थ्रू जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचा नक्की स्वतःचं स्वास्थ्य जगण्यासाठी योग्य असा वापर करून घ्या. धन्यवाद.